नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. घरात आल्या बाहेरून आलं की घरात तर पसारा असतोच आणि त्यात सोबत आणलेल्या वस्तू सगळं व्यवस्थित ठेवायच्या आणि घरातला पसारा हे आवरण्यातच 1-2 दिवस तर जातातच. मी हे आणलेलं सर्व सामान व्यवस्थित ठेवण्यात मला 1 दिवस गेला आणि सर्व घर आवरण्यात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्व देवघर स्वच्छ करून घ्यावं म्हणलं, म्हणून सर्व काढून घेतलं होतं आणि सर्व साफ करायला घेतलं. आणि तशीच अमावास्याही आली आहे, त्यामुळे म्हणलं सर्व देव व देवघर स्वच्छ करून घ्यावं. गाव आल्यानंतर काम तर काही सुधरत नाही, पण समोर दिसतं त्यामुळं सगळं आवरणं तर भाग असतं. त्यामुळं मीही माझं सर्व घर स्वच्छ करून घेतलं. म्हणलं शाळेला सुट्टी आहे, तोपर्यंत सर्व व्यवस्थित आणि निवांत होईल, म्हणून सर्व घर आवरल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा सर्व देवघर स्वच्छ करून घ्यावं व देवही स्वच्छ करावेत. पुन्हा शाळा चालू झाली की एवढं निवांत असं कोणतं काम करायला मिळत नाही. तसं तर करत असते, पण आता सुट्टी आहे त्यामुळं निवांत वेळ असल्यामुळं करता येईल, म्हणून आज सर्व देवघर स्वच्छ करून घेतलं. देवाची सर्व भांडीही घासून घेऊन देवपूजा केली. तसं तर सर्वच गोष्टी करायच्या होत्या. मुलांच्या शाळेचे दप्तर वगैरे सर्व स्वच्छ धुवून ठेवायचे होते व त्यांच्या अभ्यासाचेही काही वह्या पुस्तकं काही घ्यायचे आहेत, याचं सर्वचं नियोजन, हे सर्व गोष्टी करायच्या होत्या. पण एक काम काढत गेलं की काम वाढतच जातं आणि त्यातून गावी गेल्यानंतर तर घरात सर्व पसारा तसाच असतो. कारण मी आणि मुली आम्ही गावी गेलेलो असतो आणि आमचे हे घरीच इथेच असतात, त्याच्यामुळे सर्व आल्यानंतर काम असतं ते करावं लागतं. त्यानंतर देवही स्वच्छ करून घेतले. तुम्ही या गोष्टी वापरून जर देव स्वच्छ केले तर खरंच तुम्हाला पितांबरीची गरज पडणार नाही. मी पितांबरीने देव कधीच घासत नाही, परंतु देव किती उजळ दिसतात पहा. यासाठी काही जास्त करावं लागत नाही. आपल्या घरात ज्या वस्तू असतात त्या वस्तूंनीच मी माझ्या देवांची स्वच्छता करत असते. या गोष्टी केल्यानंतर तुम्ही खरंच म्हणाल की पितांबरीची काही गरज नाही आणि महिन्यातून एकदा असं आपण देव स्वच्छ केले तर खरंच देव उजळल्यासारखे दिसतात. दही, दूध आणि हळद यानेच मी देव स्वच्छ करते आणि खरंच देव खूप छान उजळून निघतात. माझे तर देव मी त्याने स्वच्छ करत असते. तुम्हीही एकदा प्रयत्न करून बघा. मला माझी ही रांगोळी काढायला खरंच खूप आवडतं, कारण तेवढ्याशा जागेत पण मला लहान जागेत अशी रांगोळी बघितल्यानंतर देवापुढे खरंच खूप छान वाटतं. तुम्हाला कसं वाटतं ही रांगोळी पाहून ते मला नक्की सांगा. कोणाला रोज देवपूजा करायला जमतं तर कोणाला जमत नाही, परंतु आपल्याला वेळ असेल तर आपण या गोष्टी कराव्यात असं मला वाटतं. प्रत्येकाच्या कामानुसार प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार ही कामं करत असतो, पण आपल्याला जमल तसं या गोष्टी कराव्यात. मीही आईकडे कधी जास्त देवपूजा करत नव्हते आणि इकडे सासरी आल्यानंतरही आमच्या सासूबाई करत होत्या, परंतु एकदा मला आवड लागली ते मीही आवडीने देवपूजा करायला लागले. कोणत्याही गोष्टीची आवड लागली ना की आपल्याला ती गोष्ट मनापासून करावीशी वाटते.